करायचं एक दिवसाचं सेंट्रल हॉल बोलवा. नानाभाऊ, आपण यापूर्वी पीठासीन अधिकारी म्हणून कार्य केलं असल्यामुळे माझा असं समज आहे की आपल्याला माहिती आहे सभागृहात होणाऱ्या कामकाजा संदर्भात आपण बीएससी मध्ये संपूर्ण चर्चा करतो आणि सहमताने आपण निर्णय घेतो. आपण या बीएससी ला उपस्थित नव्हतात, त्याची कारणं काही वेगळी असतील, परंतु बीएससी मध्ये या संदर्भात सर्वांच्या सहमतीने मी निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता मी तुम्हाला या विषयावर अधिक बोलायला देणार नाही. शोक प्रस्ताव. बसून घ्या. भास्कररावांना बोलू द्या. बसून घ्या. बोला. सन्माननीय अध्यक्ष महोदय, ही गोष्ट खरी आहे की बीएससी मध्ये चर्चा होत असताना जे होणारे निर्णय आहेत हे सर्वसाधारणपणे युनॅनिमसली व्हावेत अशा प्रकारची अपेक्षा असते. हे मी मान्यच करतो. दुसरी गोष्ट, मला हाही नियम माहीत आहे की सर्वसाधारणपणे बीएससी मध्ये झालेली चर्चा येऊन बाहेर बोलायचं नसतं, हेही मला माहिती आहे. तरी मी बोललोय हेही मी मान्य करतो. मी कधी आयुष्यात खोटं बोलत नाही. पण अध्यक्ष महोदय, आपण असा मेसेज आमच्या समोर पाठवताय. सन्मान्य सदस्य नानाभाऊ पटोले यांनी जो मुद्दा उपस्थित केला की हे अधिवेशन विदर्भाचा असल्यामुळे विदर्भ करारानुसार व्हायला पाहिजे, हा त्यांचा प्रमुख मुद्दा. ठीक आहे, त्याच्यावर आपण निर्णय देणार. पण आपण असा मेसेज पाठवला की आम्ही तिथं ह्या सगळ्या गोष्टीला मान्यता दिलेली. आम्ही आमचं मत तिथं मांडलेलं आहे की 8 ते 19 पर्यंत व्हावं, हा आम्ही आग्रह केला. एखादा आठवडा अधिक वाढवा म्हणून आग्रह केला. निर्णय झाला इथपर्यंत ठीक आहे, परंतु तुम्ही आमच्याबद्दल संशयाचं वातावरण निर्माण करू नये असं मला म्हणायचं. ठीक आहे सर. अध्यक्ष महोदय, आमचे मित्र नानाभाऊ हे पीठासीन अधिकारी होते. ते असं म्हणतात घाईघाईने तुम्ही पुरवणी मागण्या टाकताय, घाईघाईने तुम्ही अध्यादेश टाकताय, घाईघाईने तुम्ही विधेयकं टाकतायत. पीठासीन अधिकारी म्हणून त्यांना हे नक्की माहिती आहे की अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच आपण नेहमी पुरवणी मागण्या दाखवतो, चर्चा नंतर होते. पहिल्या दिवशीच जे विधेयकं आपल्याला त्या ठिकाणी मान्य करायची आहेत त्याचं इंट्रोडक्शन पहिल्या दिवशीच होतं आणि अध्यादेश तर पहिल्या दिवशी दाखवले पाहिजेत, हा नियम आहे. त्यामुळे यात कुठेही आपण गेल्या 25-50 वर्षातलं कुठल्याही अधिवेशनाचा पहिला दिवस काढला यापेक्षा वेगळा अजेंडा आपल्याला कधीच दिसणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं की ही भावना आमची पण आहे की अधिवेशन जास्तीत जास्त झालं पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो की गेल्या 25 वर्षामध्ये सर्वात जास्त अधिवेशन मी मुख्यमंत्री असतानाच नागपुरात चाललं आहे आणि पुढेही चालेल. आता आपल्यालाच माहिती आहे आचारसंहिता आहे, पुढे कधी आचारसंहिता होऊ शकते हे आपल्याला माहित नाही. पण ती जी काही इंडिकेशन परवाच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आपल्या इलेक्शन कमिशनने दिले म्हणून आपण त्या दिवशी विचार केला आणि 2 दिवस म्हणजे पहिला आठवडा आणि प्लस 2 दिवस 10च्या ऐवजी 7 दिवस होत आहे. हे पुढच्या वर्षी कम्पन्सेट करून टाकू, काळजी करू नका. अध्यक्ष महाराज, मी पीठासीन अधिकारी होतो आणि अजितदादा त्यावेळेस आमच्या त्या मंत्रिमंडळात होते. अध्यक्ष महाराज, सगळ्यांना माहिती आहे. मी ते पण होते. अध्यक्ष महाराज यावेळेस, कारण की मी या मी सभागृहाचा प्रमुख म्हणून म्हणजे तुम्ही त्यावेळेस मी निर्णय करायचा की नाही असं नाही होणार, अधिवेशन इतका कालावधी चाललाच पाहिजे, ही भूमिका मांडायची. मी यांचं ऐकून नाही घ्यायचं अध्यक्ष महाराज. त्याच्यामुळे अध्यक्ष महाराज, मला माझी जबाबदारी त्या चेअरवर बसून मला माहिती होती की मी या सभागृहाला काय न्याय दिला पाहिजे, हे माझी जबाबदारी होती अध्यक्ष महाराज. मला तुमच्यावर काही आरोप आणायचा नाही अध्यक्ष महाराज. मी तुमच्याकडून याच्यासाठी मागतो अध्यक्ष महाराज, कारण की या सभागृहाचं तुम्ही आमचे प्रमुख आहात, तुमच्याकडे आम्हाला मागणी करण्याचा अधिकार आहे. अध्यक्ष महाराज, माझी विनंती आपल्याला, मी काही आदेश सूचना नाही करत अध्यक्ष महाराज, हे अधिवेशन कृपया विदर्भासाठी आपण वाढवून द्यावा सरकारला आणि त्या पद्धतीची भूमिका आपण मांडावी असं माझं मत आहे. मुख्यमंत्री महोदयांनी म्हटलं मला काही विरोध करायची गरज नाही, मला पाहिजेच अधिवेशन विदर्भात असं ते म्हणाले. ठीक आहे, कामकाज जाऊ दे. अध्यक्ष महाराज आम्हाला न्याय द्या, ही भूमिका आमची आहे. गरज पडल्यास विचार करू. अध्यक्ष महोदय, एक रेकॉर्ड मला क्लिअर केला पाहिजे. नानाभाऊंचा अधिवेशनाकरता किती आग्रह असला तरी नानाभाऊ त्या काळामध्ये 3 आणि 5 दिवसाचेच अधिवेशन मुंबईचे झाले नाही. मुंबईचे बाकी राज्यात चालू होते. बाकी राज्यात कोरोना नव्हता का? बाकी राज्यात 15-15, 20-20 दिवस चालायचे. महाराष्ट्रामध्ये 3 आणि 4 दिवस अधिवेशन चाललं. शोक प्रस्ताव.
शोक प्रस्ताव श्री शिवाजीराव भानुदास कर्डिले, विधानसभा सदस्य व माजी राज्यमंत्री, सर्वश्री महादेवराव सुकाजी शिवणकर, भरत राजाभाऊ बोंद्रे, माजी विधानसभा सदस्य व माजी मंत्री, श्री श्याम उर्फ जनार्दन बाळकृष्ण अष्टेकर, माजी विधानसभा सदस्य व माजी राज्यमंत्री, सर्वश्री यशवंत बाबाजी दळवी, नारायण नानू पटेल, सिद्धरामप्पा मलकप्पा पाटील, गिल्बर्ट जॉन मेंडोन्सा, राजीव अनिल देशमुख व श्रीमती निर्मला शंकरराव ठोकळ, माजी विधानसभा सदस्य यांच्या दुःखद निधनाबद्दल हे सभागृह अतीव्र दुःख व्यक्त करते. कैलासवासी शिवाजीराव भानुदास कर्डिले यांचा जन्म 1 जून 1958 रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील बुरहाननगर येथे झाला. त्यांचे शिक्षण MSc पर्यंत झाले होते. कैलासवासी कर्डिले यांनी श्री बाणेश्वर शिक्षण संस्थेची स्थापना करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी याकरिता महाविद्यालय, माध्यमिक विद्यालय, आश्रमशाळा सुरू केल्या. त्यांनी अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणूनही कार्य केले होते. त्यांनी नगर तालुका बाणेश्वर दूध उत्पादक संघाची स्थापना केली होती. राहुरी मतदारसंघातील अंगणवाड्या लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.